नमस्कार. मी संजय संगलगे बोलतोय. शिवशंभू यात्रेमध्ये आपलं स्वागत. दिनांक 5/4/26 ते 10/4/26 असे 6 दिवसाचा प्रवास कन्याकुमारी, रामेश्वर, सुचिंद्रम आणि मदुराई हा रेल्वेनं होता. या प्रवासातील काही फोटो, व्हिडिओ हे आपल्याला यूट्यूबवर अगर फेसबुकवर पाहायला मिळतील. यात्रा सुखकर झाली. तसेच आपल्या यात्रेला सहकार्य करावं आणि आमचं यूट्यूब चॅनल आहे संजय संगलगे आणि फेसबुक या चॅनेलवरती आपण लाईव्ह बी करावं, कारण आपल्याला फोटो पाहायला मिळतील आपल्याला आणि आम्हाला बी या ठिकाणी त्याचा आनंद होईल. माझा संपर्क नंबर आहे 9370117784. नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलतोय. हे पहा बेळगावी स्टेशन, बेळगाव. आम्ही जात आहोत आज रोजी कन्याकुमारीला. आता गाडी बेळगाव स्टेशनला थांबलेली आहे. या ठिकाणी चहा नाश्ता घेतलाय. आता ही गाडी मदुरैलापर्यंत जाते. मदुरैमध्ये आपल्याला गाडी बदल करावं लागते. अशा प्रकारे आम्ही कन्याकुमारीचे पहिला दिवस आहे. रेल्वेनं प्रवास आहे. हे बेळगाव स्टेशन, हे पहा बेळगाव. नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलतोय. मदुरै या ठिकाणी हे मीनाक्षी मंदिर. आज रोजी आम्ही या ठिकाणी रामेश्वर यात्रा आहे. या यात्रेमध्ये मीनाक्षी मंदिर हे दर्शन आहे. हे पहा मंदिर मोठ्याचे मोठं असं भव्य उंच आहे. त्याचं काम चालू आहे. कलर काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी बांधले गेले शिडी बांधल्या गेल्या. असं बघ उंचीला भरपूर आहे उंच. हे पहा हे शेवटचं या ठिकाणी शिखर दिसते. ते संपूर्ण लेणी आहेत साईडला, मला पाहायला मिळेल. अशा प्रकारे मीनाक्षी मंदिर आहे. तारीख 6 आहे, 6/3/26. आम्ही रामेश्वर, कन्याकुमारी, मदुराई आणि सुचिंद्रम अशी यात्रा आहे. ही मंदिराच्या भोवतीचा परिसर आहे. बाहेरील अशी चारी बाजू असा आहे. इकडे पाहायला असंच आहे, ह्या पाहायला असंच आहे. चारी बाजू या ठिकाणी लांबी रुंदी भरपूर आहे. मंदिराचा परिसर फार मोठा आहे. हे पहा इथून आत प्रवेश आहे. याला पश्चिम द्वार म्हणतात. अशी 4 द्वार आहेत एकूण. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशी 4 द्वार आहेत. या ठिकाणी आम्ही दर्शन घेऊन यात्रे आत गेलेले आहे. दर्शनासाठी दर्शन घेऊन आपण परत आणि दुपारी 3 वाजता या ठिकाणी आम्हाला ट्रेन आहे कन्याकुमारीला जाण्यासाठी. पहिलं काय आहे
अशा प्रकारे हे मीनाक्षी मंदिर दर्शन. नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलतोय. हे पहा, हे आहे कन्याकुमारी. ह्या ठिकाणी हे जे समुद्र आहे हे 3 समुद्राचं संगम आहे. कन्याकुमारीला 3 समुद्राचं संगम झालं आहे. असं सुंदर असे दिसतंय. हे संगम हे भारताचं शेवटचं टोक मानलं गेलं आहे. भारताचं शेवटचं टोक कन्याकुमारी. इथं भारत संपला. हे पहा, या ठिकाणी स्मारकला जाण्यासाठी, विवेकानंद स्मारकला जाण्यासाठी हे इथे बोटीची व्यवस्था केल्या. पहा, या ठिकाणी ते काउंटिंग होत आहे, तिकीट मिळतं आहे. हे मी आता कॅमेरा लावलो हो. हां, ह्या ठिकाणी तिकीट मिळते आणि बोटमध्ये बसतात. ही बोट आता येत आहे बघा. ही जी बोट आहे येत आहे पाण्यातून. त्या बोटीनं या ठिकाणी स्मारकपर्यंत जायला लागतं. हे जो काय दिसतो हे उंचीचा पुतळा. या ठिकाणी हे तामिळनाडूचे कवी आहेत. यांचं नाव घ्यायचं म्हणजे मला अवघडच वाटतं. जरा ते घ्यायसारखं बी आम्हाला येत नाही. अशी हे कवीचं नाव आहे. हे आहे दिसतं हे स्मारक, विवेकानंद स्मारक. अशा प्रकारे हे कन्याकुमारीचे दृश्य आहे. हे पहा, हे कन्याकुमारी माताचं मंदिर आहे. ही पाठभित आहे, ही साईड भित आहे. असं हे दरवाजा जो दिसतोय अशी चारी बाजूला दरवाजा आहे मंदिराला. हे कन्याकुमारी माताचं मंदिर आहे. अशा प्रकारे आपल्याला हे कन्याकुमारीचं दृश्य आणि असं सुंदर असं समुद्र बघा. ते भरपूर लांब आहे. हे पहा कन्याकुमारी. नमस्कार. इकडं नमस्कार, मी संजय बोलतोय. हे तामिळनाडूमधील सुचिंद्रम मंदिर. मंदिर पहा, मोठाचे मोठं भव्य असं मंदिर आहे. त्या कोरीव या ठिकाणी नक्षी आहे त्या मंदिरावर. हे ब्रह्मा विष्णू महेश या ठिकाणी तपश्चर्या केलेलं ठिकाण आहे. हे या ठिकाणी रथचं या ठिकाणी शेड आहे. रथ आतमध्ये रथ आहे. ह्या बी ठिकाणी इकडे शेड एक आहे. ह्या बी इथे बी या ठिकाणी रथ आहे. पुढे दिसतो तो हे जे काय लांबून हे जे काय मंदिर दिसतंय
हे हे आहे कुंड आहे इथं. या सकाळी स्नान वगैरे करतात भाविक. अशा प्रकारे हे तामिळनाडूमधील सुचिंद्रम मंदिर आहे. कन्याकुमारीपासून या ठिकाणी 22 किलोमीटर आहे. हे पहा, मंदिराच्या पुढे एक मंडप दिसतो. हे जुन्या काळातील मंडप दिसतो. अशा प्रकारे हे सुचिंद्रम मंदिरचं ठिकाण आहे. या ठिकाणी भाविकांची गर्दी बरीच असते. दुपारच्या वेळेला मंदिर 1 ते 4 बंद राहतो. नमस्कार. नमस्कार, मी संजय. हे पहा, कन्याकुमारीमधील बालाजी मंदिर. कन्याकुमारीपासून 8 किलोमीटर आहे बालाजी मंदिर. हे या बालाजी मंदिराचा परिसर आहे. या ठिकाणी गाडी पार्किंगला लागतात. हे समोर दिसते आणि हे असंच ठिकाणी हे मंदिर आहे. वरच्या बाजूला असं चढून जावं लागतंय. हे पहा, ह्या इथं वरील बाजूच मंदिर आहे. हे दिसतंय. अशा प्रकारे हे कन्याकुमारी कन्याकुमारीमधील बालाजी मंदिर. कन्याकुमारीपासून साधारण 8 किलोमीटर आहे. असं इकडून बाजूने यावं लागतंय आणि असं समुद्राकडे म्हटलं तरी जवळच दिसतंय. हे पहा, आता हे समुद्र दिसते बघा, हे कडचं सगळं. तिकडून असं फिरून आल्यामुळे जास्त होतं ना अंतर. नाहीतर हे आता जे काय दिसतंय, हे पहा, स्मारक दिसते बघा, तो विवेकानंद स्मारक. या ठिकाणी आम्ही सकाळी या ठिकाणी त्या पॉईंटला गेलेलो होतो. हे बघा, असं भव्य असं मंदिर आहे. प्रतिबालाजी म्हणतात त्याला. हे पहा, स्मारक दिसते बघा. हे समुद्र पहा, मोठे मोठं बलाढ्य समुद्र. आहे काय समुद्र. आज सूर्य मावळतोय बघा, कसं दिसतोय बघा हळूहळू. हे पहा, अशा प्रकारे हे बालाजीचं मंदिर आहे. कन्याकुमारीमधील या ठिकाणी समोरच्या बाजूला गार्डन आहे. एवढे काय गार्डन हे नाही आहे, परंतु थोडेफार आहेत. हे पहा मंदिर. नमस्कार.
नमस्कार, मी संजय बोलतोय. एक कन्याकुमारी स्टेशन, शेवटचं, भारताचं शेवटचं टॉप. आता आम्ही चाललोय रामेश्वरला. आता वाजले 10:30. रात्री 11 वाजता ट्रेन आणणार आहे. ट्रेन नंबर आहे 22/6/22, कन्याकुमारी ते रामेश्वर. सकाळी 6:15ला पोचते. हे पहा कन्याकुमारी स्टेशन. त्या ठिकाणी आम्ही रामेश्वरला चाललेलो आहे. आता रात्रीचे 11ला गाडी सुटते. हे पहा स्टेशन. इकडे गाडी आहे मंगळूर तिरुपती, मंगळूर कन्याकुमारी, सॉरी मंगळूर कन्याकुमारी. हे आता आलेले गाडी. नमस्कार. हॅलो, बघा इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आता आपण सगळ्यांनी कपडे सोबत घ्यायचे सुकी. गाडी सांगितलेली आहे. गाडीची फी 180 रुपये माणशी. आता ह्यानंतर इथून गाडीनं जायचं, समुद्र स्नान करायचं. समुद्र स्नान करून झाल्यानंतर 22 कुंडातलं स्नान करायचं. 22 कुंडातलं स्नान झाल्यावर मग रामेश्वराचं आणि पार्वती मंदिराचं दर्शन घ्यायचं. तिथून इकडं रूमकडे यायचं, जेवायचं आणि जेवून परत राहिलेलं साईड सीन, धनुष्यकोडी वगैरे हे सगळं करायला जायचं आहे. हां, सगळ्यांनी नाले हे केल्यावर सगळे रूमला कुलूप घाला आणि सगळे तयार होऊन राहा. हां, ठीक आहे. नमस्कार, मी संजय बोलतोय. हे आहे रामेश्वरमधील लॉज. हे किचन आहे. या ठिकाणी स्पेशल किचनसाठी रूम केलेला आहे. हे पहा, हा जेवणासाठी हॉल आहे, जेवण वगैरे करण्यासाठी. आणि आता पुढे या ठिकाणी हे रूम आहेत, रूम दिसतात. हे हॉटेल सुप्रीम रामेश्वरम असे 3 मजले आहे हे हॉटेल. नमस्कार. एकमेकाला पाणी मारा. हां, समुद्र स्नान रामेश्वर. हे पहा समुद्र स्नान. नमस्कार. लावण्य सुंदर मस्तकी बाळा जय देव जय श्री शंकरा आरती वाळू कर्पूर गौरा जय देव जय कर्पूर गौरा नेहमी शाळा अर्धांगी पार्वती सोमनांच्या माळा उजळण
वेंद्राला जय देव जय श्री शंकरा आरती हो वाळू कर्पूर गौरा जय देव जय ग्राम सुंदर मनाई पंचानन मनमोहन मंगल सुखाई सद्गुरु देवी वाटे विचारी जय देव जय श्री शंकरा आरती हो वाळू कर्पूर गौरा जय देव जय सागर मंत्र प्रेमी प्रार्थना केले निरंतर नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा आरती हो वाळू कर्पूर गौरा जय देव हर हर महादेव नमस्कार, मी संजय बोलतोय. हे पहा रामेश्वरमधील हे रामेश्वरचं मंदिर. हा समोरील गेट आहे. हे पहा दिसतंय तिथं पुरा असं लांबी भरपूर आहे. आतमध्ये भरपूर मंदिर मोठं आहे. जुन्या काळातील मंदिर आहे. आतमध्ये गाभारा बस मळा आहे. मोठाचे मोठा आहे. 22 कुंडाचं स्थान बी आतच आहे. हे बघा या बागेला त्याच्या भोवताली या ठिकाणी दुकानं आहे. इकडे माळा बिळा मिळतात. ते अशा प्रकारचे मोतीचे माळा वगैरे शंख. हे जे काय पुढं मंदिर दिसते हे समुद्रकडाला आहे. हे दिसते ते पुढं समुद्रच दिसतंय. त्या आबाळवाणी कलर दिसते बघा तो समुद्रच आहे. हे जे मंदिर दिसतंय ते पार्वतीचं मंदिर आहे. हे दृश्य मी बाहेरूनच घेतलेलं आहे. आतमध्ये नाही आहे. हे पार्वती मंदिर आहे. आमची यात्रा आता दर्शनला गेलेल्या आहेत. 22 कुंडाचं स्थान झालेलं आहे त्यांचं. आता दर्शन घेऊन येतील. एक 10-15 मिनटात येतील. नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलतोय. आम्ही आता रामेश्वरपासून 25 किलोमीटरवर भारताचं शेवटचं टोक आहे. या धनुष्कोडीच्या परिसरामध्ये हा भाग येतोय. हा इथं शेवट झालेला आहे. हे पहा समुद्र आहे. मोठंचे मोठं समुद्र आहे. भालाटी मोठं. हे दिसते ते मध्ये बोट आहे. ह्या मासेमारू यांचं बोट असतंय. या ठिकाणी बंदर नाही आहे. आणि हे जे काय दिसतंय साधारण तपकिरी कलरचं लहान, हे आमचं देशाचं प्रतीक आहे सिंहाचं. हे बघा दिसतंय ते. या ठिकाणी तिथं ग्राउंड असतो. तिथं काम चालू असल्यामुळं तिथं जाता येत नाही. हे बघा पलीकडे बी या ठिकाणी समुद्राचा परिसर आहे मोठा. याचा सर्व भोवताली संपूर्ण समुद्र आहे. लोकांची गर्दी आहे. भरपूर लोक पाण्यासाठी आलेले आहेत. शेवटचं टोक म्हणताना भारताचं. हे बघा गर्दी आहे भरपूर. हे बघा वाहनं बी तेवढीच आहेत आणि लोक बी तेवढीच आहेत.
अशा प्रकारे हे आपलं भारताचं टोक आहे बघायला मिळतंय, शेवटचं टोक. या बाजूला हे आता मी कॅमेरा लावले, या बाजूला श्रीलंका येते. इथून श्रीलंका जवळ आहे असं म्हणतात. साधारण 25 किलोमीटरवर श्रीलंका आहे. इथून येथील रहिवासी सांगतात. अशा प्रकारे हे कन्याकुमारीमधील परिसर आहे. रामेश्वरमधील परिसर आहे. धनुष्कोडी म्हणून या ठिकाणी शेवटचं टोक आहे. नमस्कार. लांडोर पहा, लांडोर. धनुष्कोडीच्या रस्त्यावर लांडोर पाहायला मिळाला. माणसाळू लांडोर दिसतो. या हॉटेल मालकानं त्याला बिस्किट टाकल्यानंतर हे बिस्किट खात आहेत. हे बी बिस्किट क्रीमचे बिस्किट आहे. ते बी खायला आहे लांडोर. कवळा बेक आला आणि कवळा आला. लांडोर कवळ्यामध्ये स्पर्धा. हे पहा, लांडोर का खाऊन देण्यात आहे कवळ्याला. परत कवळा आला. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. सकाळी लवकर स्नान तेन करून सगळं पहिलं लॉजिंगमधलं रूममधले सगळं सामान बाहेर काढणे. सगळं सामान बाहेर काढून इथे चहा वगैरे चहा करून ठेवलेला असते. चहा घ्या, सगळं सामान बाहेर काढा आणि मग तुम्ही नाश्त्याला या. नाश्ता करून देतोय आम्ही. नाश्ता केल्यानंतर गाडी येईल. गाडी आल्यानंतर आपण गाडीत बसायचं आहे. पंपिंग ब्रिज बघायचं जाताना. हां, काय बघायचं?
हां ब्रिज बघून मग आपण मधुऱ्याला जायचं. मधुऱ्याला आपल्या गावाकडं मग तिथून रेल्वेत बसून आपण प्रवास आपला चालू. हां हां. नमस्कार, मी संजय बोलतोय. हे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचं गाव आहे रामेश्वर. आणि यांच्या गावामध्ये या ठिकाणी त्यांचं स्मारक उभारलं येतं. गावाच्या बैरल्या बाजूला 1-2 किलोमीटर आहे. मिसाल मॅन म्हणतात त्याला, देशाचे राष्ट्रपती आणि मिसाल मॅन म्हणतात त्याला. अशा प्रकारे नवीनच उभारले, 3-4 वर्ष झालं असं झालं. हे प्रकारे बघा बाहेरल्या बाजूला हे असं गार्डन केलेलं आहे. आतमध्ये मोबाईलला अलाउट नाही आहे, आत अलाउट नाही आहे मोबाईलला. हे पहा, अशा प्रकारे हे डॉक्टर कलाम साहेबाचं या ठिकाणी गाव आणि त्यांचं मुजीब या ठिकाणी रोड जातो. हा गावात रामेश्वरात गावात जातो. हा जातो ते मधुरेला जातो. हां तेव्हाच बघितलं. चला इकडे बघा. हां पटकर इकडं. हां अण्णा, इथले समुद्रातले मासे लय गोड आहेत. हां होय. सॉरी हाय पाटील काय ते हाय म्हणणार का तुम्ही? हाय म्हणणार. हां रामेश्वरला मामा हा व्हिडिओ मला पाठवा, मी गाणं लावते याला. हो
अत्यंत